महाराष्ट्रात एकामागून एक भोंदू बाबाची प्रकरणं समोर येत आहेत. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण अजून थंड व्हायच्या आत वसईमधून आणखीन एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणणारा ऋषिकेश वैद्य याने अध्यात्माचा आणि देवाच्या नावाचा वापर करून एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केले आहेत. काय आहे हे प्रकरण सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय जनता आवाज डिजिटल. ऋषिकेश वैद्य हा वसईतील आमची वसई या संस्थेचा म्हणजेच स्वयंघोषित आध्यात्मिक संस्थेचा प्रमुख. तो स्वतःला धर्मगुरू म्हणवतो, सोशल मीडियावर धार्मिक सल्ले देतो, प्रवचनाचे व्हिडिओ शेअर करतो, दिसायला साधू, वागायला भक्त, पण आतून एक संधी साधू शिकारी. त्याने फेसबुकवरून पीडित महिलेशी संपर्क साधला. महिला धार्मिक वृत्तीची होती, देवावर श्रद्धा होती आणि तिच्या त्याच श्रद्धेचा ऋषिकेश वैद्यने गैरफायदा घेतला. सुरुवातीला ऋषिकेश वैद्यने महिलेशी फेसबुकवर मैत्री केली. हळूहळू तिच्याशी आध्यात्मिक, देव, मोक्ष, ध्यानधारणा याबद्दल बोलू लागला. मी तुम्हाला आत्मज्ञान देतो, तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील, असं त्याने तिला सांगितलं. महिलेचा विश्वास वाढला. ती त्याला खऱ्या अर्थाने गुरु मानू लागली. पण हा सगळं एक सापळा होता आणि महिला त्यात अलगत अडकत होती. डिसेंबर 2023 मध्ये ऋषिकेश वैद्य महिलेला भेटण्यासाठी पुण्याला आला. त्याने तिला मांजरी येथील एका लॉजवर नेले आणि तिथे त्याने तिला गुंगीकारक पदार्थ दिला आणि शुद्ध हरपल्यावर तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाही, त्याने महिलेचे अश्लील फोटोही काढले. हे फोटो नंतर त्याच्यासाठी ब्लॅकमेलिंगचे एक हत्यार होतं. त्या भेटीनंतर महिलेचं आयुष्य कायमचं बदललं. त्या रात्रीनंतर ऋषिकेश वैद्यने त्या महिलेला शांत राहण्यास सांगितलं. काही सांगायला गेलीस तर फोटो व्हायरल करतो, अशा धमक्या सुरू झाल्या. महिला भीतीने गप्प राहिली. मानसिक यातना सुरू राहिल्या. मे 2025 मध्ये ऋषिकेश वैद्यने महिलेला पुन्हा बोलावलं. यावेळी वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन इथे पुन्हा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. महिला आता खचली होती. मानसिक त्रास वाढत होता. शेवटी तिने हिम्मत करून थेट वसईच्या माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. मुख्य घटना पुण्यात घडल्याने हा गुन्हा पुणे हडपसरच्या मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. ऋषिकेश वैद्यवर बलात्कार, ब्लॅकमेल आणि अश्लील छायाचित्रण या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सध्या तपास करत आहेत. आणखीन पीडित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण काही वेगळं नाही. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याने सुद्धा हाच खेळ खेळला. मुलाची इच्छा पूर्ण होईल, घरातील अडचणी दूर होतील असं सांगून महिलांना जवळ करायचं, त्यांचं लैंगिक शोषण करायचं. नाशिक पोलिसांनी अखेर त्याला अटक केली, पण समाज हादरला. आता ऋषिकेश वैद्यचं प्रकरण समोर आल्याने एक प्रश्न विचारला जातोय, हे असं किती दिवस चालत राहणार? हे असे किती प्रकरणं बाहेर येत राहणार? श्रद्धा ही माणसाची ताकद असते, पण त्याच श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातो. महिलांच्या समस्या, एकटेपणा, कौटुंबिक अडचणी याचा हे भोंदू बाबा पुरेपूर फायदा घेतात. मी देवासोबत बोलतो, मी तुमची संकटातून सुटका करेन, असे शब्दाचे खेळ खेळले जातात आणि जाळे टाकले जाते. या जाळ्यात महिला अडकत जातात. हे या प्रकरणातून स्पष्ट दिसतं. जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. अशा प्रकारच्या स्वयंघोषित बाबांवर आधीच कारवाई होणं गरजेचं आहे. त्या महिलेने आवाज उठवला आणि म्हणून असे प्रकरण आपल्या समोर येत आहेत. पण समाजात अशा शेकडो महिला असतील ज्या भीतीने गप्प राहून अत्याचार सहन करत असतील. त्यांनी हिम्मत करून पुढे येणं गरजेचं आहे. कोणताही गुरुवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. धर्म आणि श्रद्धा ही माणसाची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यासाठी कोणा मध्यस्थीची गरज नाही. जर तुमच्या परिसरात असा कोणी देवाचा अवतार आहे असं कोणी सांगत असेल तर ताबडतोब पोलिसांना सांगा, समाजाला सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटतंय, अशा भोंदू बाबावरती काय कारवाई व्हायला हवी तेही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.